गोवा एक ऐसी जगह जहाँ जाने की हर एक डिग्री स्टूडेंट की ख्वाहिश रहती है। ये ख्वाहिश हमने कई बार पूरी कर चुके हैं, लेकिन हमें इंडस्ट्रियल विजिट के नाम पर एक और बार मौका मिला। हॅलो फ्रेंड्स, मी नांदगावकर. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मुसाफिर. तर आज आपण चाललोय गोव्याला. फिरायला नाही, पण इंडस्ट्रियल विजिटला, ते पण कॉलेजमधून. त्याच निमित्ताने काल आपले मित्र सांगलीला आलते शॉपिंगसाठी. तर हा पार्ट तुम्ही शॉपिंगचा बघू शकताय. खूप धमाल मस्ती केली काल. सगळेजणच इथे थांबलेले आपल्या घरी रात्री वगैरे. मग आज कॉलेज करून आलो आम्ही सर्वजण. मी स्लीपरवर आहे. कसं वाटते? छान. येणार आहे? नवीन कलेक्शन आले. कुठं? स्टुडिओमध्ये आलोय आपण सगळे मित्रांबरोबर. नवीन कलेक्शन आले आणि गोव्याचा प्लॅन सुद्धा ऑन आहे. इंडस्ट्रियल विजिटच्या नावाखाली ट्रिप गोवा होणार आहे. फुल बिअर उडणार आहेत. फुल बिअर होणार आहे. पब्लिक बघताना कसं वाटते ब्लॉग करताना? छान वाटतं. पब्लिक बघायला आले, सगळे बघायला आले. पब्लिक येऊन जाऊन जात आहे. आता बघ, वाटते काय मोठं नाही आपण. नाही, मुसाफिर बिग फॅन सर, बिग फॅन. पब्लिक आपलं कुठं गेले बघूया. जुडिओच्या मॉलमध्ये आले सगळे. असं सगळं इथं बघा काय घेणार आहेस? कपडे सोडून त्याचा काही फरक पडत नाही. कपडे सोडून सगळं म्हणजे काय घेणार आहेस? ही जरा जास्त बॅग झाली. किती साईज किती आहे? 34 आहे ना? नाही, 30 होत्या मला. 30 पिंकी पॉंकी. हे पिंक ते पिंक फरक आहे रे. पिंक नव्हे. अरे हा पीच आहे. पीच भारी दिसणार. एक्सेल घेतलायस तू? हो, बॅगी. उद्या गोव्याला जायचं आहे. कसा जोश कसा आहे? का जोश का नाही? आधी म्हणायचा पैसे नाहीत आणि आधी मग फुल कर. खरं जोश का नाही आहे? का नाही आहे? आधी नाही म्हणला खरं. शेट गोवाला चालू. आधी नाही का म्हणला? ट्राय करून बघू. आधी नाही का म्हणला? असंच नाही का म्हणला? कोण मस्त ट्रायल रूम असते रे आमच्यासाठी. इथं चेंजिंग. हे पोतं गुंडाळल्यासारखं वाटाली. एवढं बरोबर नाही. काय दिसा जिमला 500 रुपयाचा शर्ट. डीमार्टला जा 99 रुपयाला मिळते. मस्त. तुला कसं वाटलं? किती आहे? अरे खूपच महाग झालं. 300 रुपये. एवढं चीप वापरत नाही ना. फॉरेन वरून एक मुलगा आलाय आपल्याकडे. मागचं बघू. उलटा फिर. आपण गोव्याला रशियन बघायला जातो. आपल्या सांगलीतच एक रशियन बॉय आहे. बाबा ते काय बघालं? होय. हे कसं वाटतंय? भारी वाटते. घेऊन अरे हे तर मगाशीच घातलेलं. कॅरी बॅग तर जास्त घ्यायची. बाबा ही फाटल. पॅकिंग वगैरे आता सगळी झालेली आहे. आता रात्रीचे 11 वाजलेत. 11 सव्वा 11 आणि 11:30ला बस आपली इथे सांगलीतनं आपल्याला पिकअप करणार आहे. सो 3 दिवसाचा हा प्रोग्राम आहे. इंडस्ट्रियल विजिट आहे, त्याबरोबर थोडंफार फन आणि साईट सीइंग सुद्धा असणार आहे. तर बघूया ही इंडस्ट्रियल विजिट कॉलेज बरोबर कशी होते. मागच्या फ्रेंड्स बरोबरची गोवा ट्रिप खूपच मस्त झाली, पण यावेळेस कॉलेज बरोबर डाऊट आहे कसं होईल, पण नक्की मजा येईल.
हा उद्या गाई उद्या छत्रपती शिवाजी महाराज की ब्रेक घेतलेला आहे आजचं आणि इथं काहीतरी थोडंफार खायला मिळेल ते खायचं वगैरे. हा का रे माहित आहे का तिकीट ट्रिप आहे काय किती केलं 5,700 प्लस टोटल बजेट 10,000 रुपये माझं गेलं. जायचं 2,000 जायचं आहे आणि ते काय 100% जाणार आहे. आणि कपड्याचं वेगळं. तरी 11 पासून आम्ही निघालोय आणि अजून पण काय गोव्याला पोहोचलो. माडगाव एक्सप्रेस ना आधी पोहोचलो. चालत पोहोचलो. 15-20 मिनिटं झालं आपण पोहोचलो इथे. सो पूल एरियामध्ये एंटर केलंय आणि सगळे एन्जॉय पण करत आहे. आलीच की आता गोवा के वाय बे. तर आता आम्ही सर्वजण स्विमिंगला चाललोय. हा आणि आपले अर्धे मित्र नाश्ता करायला आत गेलेत. सुयश पाटील हे काय खेळून वगैरे झालेलं आहे. आता मस्तपैकी नाश्ता करायचा. बघूया ब्रेकफास्टसाठी काय आहे. सव्वा 1 वाजलाय आणि फायनली आत्ता आपल्याला रूम मिळाले. आणि भयंकर म्हणजे खूप मिस कम्युनिकेशन आणि खूप लेट आपल्याला रूम मिळालेत. कारण की क्लिनिंग वगैरे राहिलेलं आणि जे आधीचे कस्टमर होते त्यांनी नीट व्यवस्थित आवरलं नव्हतं. घ्या सगळं. फायनली भरपूर वेट करून आपल्याला आपली रूम मिळाले. 210 आहे आणि एंट्रन्स मस्त आहे रूम. एकदम क्लीन सुटसुटीत. TV वगैरे पण आहे. तिथं रेग्युलर एडिटिंगवाल्यांना एडिटिंग डेस्क आहे. करतो काय आम्ही करणार नाही. बाल्कनी आहे. मस्तपैकी आंघोळ करूया आता पहिला. आणि पूल सुद्धा इथून दिसतोय जिथं आपल्याला लागलेला आहे हाताला. हे बघा आत्ताच मस्ती दंगा करताना लागलोय. आणि
मस्तपैकी आता पहिला आंघोळ करायचे आणि सगळे मेंबर आपले आवरलेत. सगळे मेंबर आपल्यातले आवरलेत आणि यशला काय उडायचा शौक आलाय. आल्यापासून बिअर तेवढी झाली नाही आमची, बाकी सगळ्यांची झालं. मी पण घेत नाही म्हणून आमची राहिलेली आहे. कट 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 इन द झोन. इथनं आला की इथं ड्रिंक लगेच बनवायची. तर ड्रिंक असू दे, आम्ही कॉफीची ड्रिंक बनवू कारण आम्ही पित नाही. लगेच आंघोळ झाल्यावर अशी मस्त अशी कॉफी आपले शेफ प्रणव विभूते केलेत. आणि इथे पूर पण आलाय उन्हाळ्यात आणि योग आहे. फ्लेक्स फ्लेक्स मस्त रेडी झालोय. अकोंडा फोर्टला आता चालू सगळं पूर्ण रेडी. अकोंडा फोर्ट मध्ये एंटर केलोय. इथं तिकीट काउंटर वगैरे आहे. तिकीट ऑलरेडी घेऊन ठेवले होते. स्कॅनर ह्याच्यावरच पेमेंट करा आणि फोर्ट बघायला या. आमच्या ते पोरगे काय स्नॅप टाकलाय. स्नॅप काय टाकला गुगल पे स्कॅनर. एक चहा पाहिलं गुगल पे स्कॅनर. चहावाला काय श्रीमंत झाला नाही पण असू द्या. बघा सगळे लाल 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 टोप्या. आणि हे आपल्या इथे काय सॅम हॉलिडेज पण चॅनल तुम्ही पण कुठं जायचं असेल तर कोणतं फक्त चलो मुसाफिर आहे. टोपी आहे, बिल्ले आहेत, सगळं आहे. पॅकेज घेतला की सगळं मिळेल. कोणाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकतो. आणि त्याचबरोबर इथं फोर्टचा पूर्ण मॅप आहे. आफ्रिकेचं इकडे कुठं इथं मॅप आहे. अरे जाड झालोय काल नको म्हणून. ते बहुतेक विजा मल्ल्याचं घर आहे. या बाजूला असं बॉर्डरच आहे. तिथं खाली स्पेस आणि साईडनी परत हे आणि लगेच रोड लागतोय जिथून आपण आलेलो. हाय झालं झालं. नॉनसेन्स फोटो फोटो कशाला काढतेस. इथे लाव तुझ्या फोटो काढून बघून झालाय. तेवढाच होता छोटा फोर्ट. त्याची हिस्ट्री वगैरे अजून आपल्याला काय माहित नाही. स्क्रीनशॉट काढून मगाशी घेतला असेल तर तो वाचून तुम्ही जाणून घेऊ शकताय. त्यांना इंटरेस्ट नसलं जाणून घ्यायचं तर मग पुढे आता चाललोय तो बीच एन्जॉय करा. होत नाही अजून. कलंगूट की बागा सर म्हणायला लागलेत बागा. कलंगूट की बागा कलिंगड वॉटरमेलन नाश्त्याला वॉटरमेलन ठेवायचं नाही. काय कळतंय का नाही ते काय. अरे डबल डेकर बस. सुरेश काय म्हणणं आहे. का म्हणणं नाही काय काय तर असं तू एवढ्या भारी बागा बीचवर आलायस.
बागा बीचवर आलाय. मागच्या वेळेस आलतो तेव्हा सगळे रशियन होते आणि आज सगळे इंडियन आहेत. अरे इंडियनच बीच आहे. इंडियन बीच आहे. काय कॉलेजवर येऊन चूक झालं. आपलं मेन उद्देश काय आहे? इंडस्ट्रियल विजिट. नो, इंडस्ट्रीला सोडून विजिट आहे आपली. इंडस्ट्रीला विजिट नाही. माती बागा बीचवर आलोय. आता 5:30 वाजता आलतो. थोडंफार मार्केट बघितलं. त्यानंतर 7-7:30 पर्यंत वेळ आहे आपल्याला. शेट आता 10-15 मिनटं मी इथं शांत बसलेलो. एवढं मस्त वाटलं. कोणी नव्हतं. फ्रेंड्स वगैरे सगळे मस्त एन्जॉय करतोय आम्ही. आणि त्याबरोबरच हे इथं बरेच कॅफेज आणि हॉल आहेत रात्री क्लबिंगसाठी अँड ऑल. सो ज्यालाही रात्री यायचं असेल तर येऊ शकतो. आज आम्ही सुद्धा रात्री येणार आहे. बघू प्लॅन किती सक्सेसफुल होतोय. त्याचबरोबर आपले काही फ्रेंड्स थोडेसे लांब तिथं मस्त डान्स करत होते. दिल्ली से है. हम रूम पे जा रहे हैं. रूम पे एंजॉयमेंट कैसी है? बहुत अच्छी हुई. ओके, गुड नाइट, बाय बाय. बरं आमच्याकडे भावा काय पाहिजे बोल तुम्ही. ओके, सुरुवात कुठनं करायची? नो ओके येस काय पाहिजे. सगळं पाहिजे. 12 किती? 12 के 12. 12 किती? 12 किती? कसा होता एक्सपिरियन्स? फर्स्ट डे ऑफ द गोवा. मजा आली. कोल्हापुरात राहतो. आमची रूम 103 आहे. तर आता 8:45 वाजलेले आहेत. तर रूममध्ये वगैरे आलो. बागा बीच, कलंगूट बीच आपण सगळं एक्सप्लोर केला. आणि त्याच्या आधी आगोंडा फोर्ट आपण बघितलेला. तर आता जेवायला सगळ्यांना बोलवलेलं आहे. सो जेवायला चाललेलं आहे. पाणी वगैरे रूमवर संपलं आहे. चहा उद्या करणार आहे आपण. त्याचबरोबर अरे चला वेज नॉन वेज दोनों है. बटर चांस पाँच मक्खन रोटी कैसी है? भिंडी 2 प्याज दाल. भिंडी 2 प्याज. संकेत सरगर स्माइल प्लीज. कशी आहे खीर? जेवण कसं आहे? इकडं व्हेज व्हेज ओनली व्हेज. तू व्हेज घेतलायस? ओके. दीपक जेवण कसं आहे? छान आहे. कसं आहे जेवण? मस्त मस्त. आज व्हेज आहे पण चांगला आहे. नॉनव्हेज पर्याय नाही. 5700 बदला तसं वाटत नाही. 5700च्या मानानं जेवण नाही आहे. ठीक आहे चालवायचं. चालेल. तेच बरं आहे. कारण 500च्या मानाने हे काय बदलेलं नाही आपल्याला. त्यात रूम पण खूप उशिरा मिळाल्या. अगदी रूम चांगला आहे. रूम चांगला आहे. 7:30 ब्रेकफास्टला यायचं खाली.
गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर रात्री रूमवर यायला 12-12:30 वाजलेले. खाली बघितला तशी मीटिंग भरलेली सगळ्यांची, की आज काय काय करायचं, इंडस्ट्रियल व्हिजिटमध्ये काय काय. सो आज सेकंड डे. काल ब्लॉग कट करता आला नाही, थँक्यू म्हणता आला नाही. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. आणि हा इंडस्ट्रियल व्हिजिटचा फर्स्ट डेचा फर्स्ट ब्लॉग कसा वाटला सांगा. आणि तुम्हाला फर्स्ट डे कसा होता? डे टू फर्स्ट डे मेमरेबल होता. सगळ्यांच्याच मेमरेबल होता, कॉलेजच्या पण आमच्या पण. थँक्यू. उद्याचा ब्लॉग लवकरच येईल.